फेरीवाले हटवू शकत नाहीत, कंपन्या काय हटवणार? मनसे आमदार राजू पाटलांची सरकारवर जोरदार टीका। डोंबिवली आग प्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचंही वक्तव्य। हद्दीचा वाद न घालता नागरिकांना मदत करा, पुणे महापालिका आयुक्तांकडून आता प्रशासनाला तंबी। शहरात पाणी तुंबल्यानंतर प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर। नाशिक शिक्षक मतदारसंघातनं 15 उमेदवारांची माघार, तर माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे दुसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीला। जरांगेंच्या मागण्यांसाठी राज्यपालांना सुद्धा भेटणार असल्याची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्राणांतिक उपोषण करण्यासाठी अंतरवाली सराटीकडे जात असताना पोलिसांनी रोखलं। जरांगेंच्या मागणीनुसार सरकारनं आरक्षण द्यावं, तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांची मागणी। जरांगेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। कल्याणीनगर अपघात प्रकरणी पबमधील पार्टीसाठी आलेल्या प्रत्येकानं दिले होते 2,500 रुपये। आरोपी मुलाच्या मित्रांची चौकशी केल्यानंतर माहिती उघड। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदहनाचा इशारा देणारे पोलिसांच्या ताब्यात। दिव्यांगांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाईची मागणी। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले। सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी मात्र 89,300 रुपयांवर स्थिर। नीट परीक्षेमध्ये प्रचंड घोळ झाल्यानं परीक्षा रद्द करा, बुलढाणा परीक्षार्थींची प्रशासनाकडे मागणी। पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शिवसैनिक घेणार शाळा। अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये जोरदार आंदोलनाचा इशारा। कोल्हापुरातल्या हडलगे या गावामध्ये 3 मुलांना मारहाण। पोल्ट्रीजवळ खेळल्यामुळेच कोंबड्या दगावल्याच्या संशयातनं मारहाण, व्हिडिओ व्हायरल। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। ब्राह्मणपुरी सुलवाडा पिंपरी शिवारात केळीची बाग उद्ध्वस्त। पिंपरी चिंचवडमधील दिघी पोलिसांकडून फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या 6 जणांना अटक। पश्चिम बंगालमध्ये जाऊन पोलिसांनी कॉल सेंटर सुद्धा केलं उद्ध्वस्त। गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना। श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।